त्र्यंबकेश्वर हे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र असून या भूमीशी माननीय अजितदादा पवार यांचे आत्मीय नाते राहिले। सन 2017 साली माननीय अजितदादा पवार त्र्यंबकेश्वर येथे आले असता राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष श्री पुरुषोत्तम कडलक यांच्या निवासस्थानी त्यांनी स्नेहभोजन स्वीकारले होते। या भेटीत त्र्यंबकेश्वरच्या सामाजिक व धार्मिक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली होती। त्याच काळात त्र्यंबकेश्वर येथील पारंपरिक पुरोहित वर्गावर आयकर विभागाच्या धाडी टाकण्यात आल्या होत्या। या कारवाई विरोधात माननीय अजितदादा पवार यांनी तत्कालीन सरकारला ठामपणे जाब विचारला होता। यानंतर माननीय उद्धव ठाकरे व माननीय अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे ही कारवाई थांबवण्यात आली। या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या पुरोहित व नागरिकांच्या वतीने पेशवाई पगडी घालून माननीय अजितदादा पवार यांचा सन्मान देखील करण्यात आला होता। हा सन्मान म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या जनतेच्या भावना व विश्वासाचे प्रतीक आहे। त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरा, पुरोहित वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी माननीय अजितदादा पवार यांनी नेहमीच संवेदनशील व ठाम भूमिका घेतली हे या घटनांतून अधोरेखित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।